इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन मध्ये एक रेडॉक्स रिॲक्शन होते. आता ही रेडॉक्स रिॲक्शन कशी होते या बाबतीत आपण पुन्हा एक वेळेस एका कन्सेप्टकडे जाऊ आणि मग आपण पुन्हा या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनच्या कन्सेप्टकडे येणार आहोत. मग तुमच्याकडे एक रिॲक्शन दिलेली होती, काळजीपूर्वक आठवलं तर चांगली गोष्ट आहे. कॉपर ऑक्साइड प्लस H2 इज कन्वर्टेड इनटू कॉपर प्लस H2O. ही रिॲक्शन तुमच्याकडे सिस्टमॅटिकली आपण डिटेलमध्ये घेतलेली आहे. आता या ठिकाणी पहा, हा कॉपर ऑक्साइड आहे, हा हायड्रोजन आहे, हा कॉपर आहे, हा वॉटर मॉलिक्यूल आहे. मुद्दा एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही ॲटमच्या व्हॅलेन्सीला प्लस किंवा मायनस साइन नसतं. हे पहिलं क्लिअर करूया, नसतंच. ऑल क्लिअर? कुठल्याही ॲटमच्या व्हॅलेन्सीला, हा मुद्दा परफेक्ट लक्षात ठेवा, कारण हा तुम्हाला आत्ताच नाही म्हणजे 10वीच्या वर्षातच नाही तर पुढे 11वी 12वी यावेळेस उपयोगाला येणार आहे. कुठल्याही मेटलच्या व्हॅलेन्सी म्हटलं की त्याला प्लस साइन नसतं आणि त्याला मायनस साइन सुद्धा नसतं. मग आता काय बघायचं आपल्याला, याच्यावरनं एक डेफिनेशन, आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या 2 डेफिनेशन बघितलेल्या आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन रिॲक्शन पण होतं. एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन सायमल्टेनियसली होत असल्यामुळं या रिॲक्शनला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. या रिॲक्शनला आपण कसली रिॲक्शन म्हणतो? रेडॉक्स रिॲक्शन. तर डिस्ट्रक्शन ऑफ मेटल किंवा करोजन याच्यामध्ये सुद्धा रेडॉक्स रिॲक्शन होणारी आहे. लक्षात आलं का कशा प्रकारची रेडॉक्स रिॲक्शन होणार आहे? पहिलं याचं इन शॉर्टमध्ये एक डिटेल म्हणजे पाहिलेलं आहे ऑलरेडी, एक ओव्हरऑल लुकिंग करू आणि मग या रेडॉक्स कन्सेप्टकडे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉपरची व्हॅलेन्सी 2 आहे या कंपाऊंडसाठी, पण जेव्हा मी याला प्लस लावतो ना, हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. आता बेसिकली पहा, कंबायनिंग कॅपॅसिटी, डेफिनेशन आणखीन एक आहे व्हॅलेन्सीची. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. हा किती जणांना कंबाईन झाला? एकाच ॲटमला कंबाईन झाला, पण तो ॲटम असा आहे ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे. लक्षात येते का? बघा, हा ॲटम एकाच ॲटमला कंबाईन झालेला आहे, पण या ॲटमची व्हॅलेन्सी 2 आहे किंवा या ॲटमची व्हॅलेन्सी 2 आहे. तो एक ॲटम अशा ॲटमला कंबाईन झाला की ज्याची व्हॅलेन्सी 2 आहे. म्हणजे इनडायरेक्टली याची जर व्हॅलेन्सी जेवढी असेल तेवढाच व्हॅलेन्सीचा कंपाऊंड जेव्हा त्याच्यासोबत कंबाईन होतो यावेळेस आपण सेम कंबायनिंग कॅपॅसिटी असं म्हणतो. याची व्हॅलेन्सी जर 2 असेल, याची व्हॅलेन्सी जर 2 असेल तर इनडायरेक्टली याची पण व्हॅलेन्सी 2 आहे. मग हा जेव्हा व्हॅलेन्सी आहे 2 आणि जेव्हा आपण +2 लिहितो, हा त्याला तुम्ही रॅडिकल म्हणू शकता किंवा त्याला त्याचा ऑक्सिडेशन नंबर असंही म्हणू शकता. आणि या ठिकाणी येतं -2, कारण बघा, मेटल हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो तर नॉन मेटल हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतो. मुद्दा क्लिअर झाला ना? मेटल काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तर नॉन मेटल हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतो. आणि आणखीन एक कंडिशन अशी आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला ही जी रेडॉक्स रिॲक्शन आहे याच प्रकारची रेडॉक्स रिॲक्शन रस्टिंग किंवा करोजनच्या स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी अगोदर साध्या कन्सेप्ट तुम्हाला परत एक वेळेस आठवण करून देतो आणि मग आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत. चला, ओके. -2 काय आहे? मग हा त्याचा रॅडिकल म्हणू शकता, इव्हन त्याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणू शकता. ओके, चला एक तर हे जे प्लस किंवा मायनस आहेत याला आपण त्याचे रॅडिकल्स किंवा ऑक्सिडेशन नंबर असं म्हणत असतो. मग या ठिकाणी त्याच्याच सारखे ॲटम म्हणजे एक सारखे ॲटम एकामेकाला जर कंबाईन झाले तर त्याची तसं हायड्रोजनची व्हॅलेन्सी +or-1 आहे. पण या ठिकाणी आपण +1 किंवा 0 किंवा -1 हे काय रिप्रेझेंट करतो की त्याच्यावरती येणारे रॅडिकल्स किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? ऑक्सिडेशन नंबर. मग या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो? 0. हे शिकलेलो आहोत आपण सगळं
या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो 0. मुद्दा लक्षात घ्या, ऑक्सिडेशन नंबर म्हणतात त्याला. व्हॅलेन्सी आहे, याची व्हॅलेन्सी आहे, पण आता जो हा मांडलेला आहे या त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे. तर या ठिकाणचा ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट केला होता आठवते का? ऑक्सिजनचा माहिती आहे, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2. इनडायरेक्टली हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर येतो +2. हे सगळे ऑक्सिडेशन नंबर आहेत. बेसिकली आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सर इथे H2 होता, इथे H2 होता, इथं 0 झालं, इथं तर हे कॅल्क्युलेट केलेलं मी काल तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. चला ओके, महत्वाचा मुद्दा तो नव्हता. आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन बघणार आहोत. कोणाची? रस्टिंगची. तर रस्टिंगची इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजेच रस्टिंगमध्ये सुद्धा एक प्रकारची रेडॉक्स रिॲक्शन होते, ती आपल्याला पाहायची आहे. चला ओके, मग जेव्हा कार्बन डायऑक्साईड वॉटर सोबत कंबाईन होतो तेव्हा कार्बोनिक ऍसिड तयार झाला. कोणता ऍसिड? कार्बोनिक ऍसिड. ओके, आणि याच्यातनं सेपरेट काय झाला? H+ आयन. आणि हे पण सांगितलं मी तुम्हाला फक्त वीकच डिसोसिएट होतो. याच्यासोबत नायट्रिक ऍसिड तयार होईल, स्ट्रॉंग आहे. याच्यासोबत सल्फ्युरिक ऍसिड तयार होईल, स्ट्रॉंग आहे. ते ऑलरेडी आयनिक फॉर्म मध्ये असतात. मग आणि हा जो रस्ट होतो तेव्हा हा काय काम करतो माहितीये का? हा काय काम करतो माहितीये का? तर तो मेटल ॲटम, आत्ताच तुम्हाला सांगितलं की मेटलची प्रॉपर्टी काय? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तर मग हा जो फेरस आहे, फेरस हा दोन इलेक्ट्रॉन डोनेट करतो. याला ऑक्सिडेशन म्हणतात. मग याने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर याच्या डोक्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात. आता या मेटल प्लेटमध्ये जे फेरसचे ॲटम्स आहेत ते प्रत्येक ॲटम 2-2 इलेक्ट्रॉन डोनेट करायला लागला, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन झालेली आहे. आता दुसरी बाजू आहे की या ठिकाणी नुसतं इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हटलंय, त्यालाच आपण रेडॉक्स रिॲक्शन, केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन, म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कुठंतरी रोटेट होत असले पाहिजेत. मग इलेक्ट्रॉनचं रोटेशन कुणीतरी देणार आहे, कुणीतरी घेणार आहे. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन देतो म्हणजे ऑक्सिडेशन, एखादा घेतो म्हणजे रिडक्शन, म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शन आहे. येते लक्षात? तर ती रिॲक्शन कशी होते मग बघा. आता हे झालं, ओके, क्लिअर इथपर्यंत? या मेटल ॲटम मध्ये जे प्युअर मेटल ॲटम्स आहेत त्यांनी ऑक्सिडेशन केलं, त्याच्या आजूबाजूला असणारी इम्प्युरिटी, याच्या सरफेसवरती हा जो कार्बोनिक ऍसिड आहे तो वीक आहे, त्याचं डिसोसिएशन झालं, नॉट फॉर डिकम्पोजिशन, डिसोसिएशन झालं. कारण त्याचं डिसोसिएशन या फॉर्म मध्ये पुन्हा याचा इकडची बाजू डिस्टर्ब झाली तर ते पुन्हा इकडच्या बाजूमध्ये कन्वर्ट होत असतात. दॅट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. मग या मेटल प्लेटच्या बाजूला हे बाकीच्या सोबत ऑक्सिजन सुद्धा आहे. मग हे काय होतं माहितीये का? या ठिकाणी हायड्रोजन, हे ट्वाइस ऑफ हायड्रोजन इकडचे प्लस, त्याचबरोबर ऑक्सिजन, आलं लक्षात? ऑक्सिजन हे हायड्रोजन हे इलेक्ट्रॉन रिड्यूस करतात आणि तयार होतं H2O. आता प्रॉब्लेम असा आहे, या ठिकाणी हायड्रोजन हा डायॲटॉमिक फॉर्म मध्ये आहे. त्यानुसार एका ऑक्सिजनला किती हायड्रोजन कंबाईन होतात? 2. मग ऑक्सिजन किती आहे तिथं? 2. म्हणजे हायड्रोजन किती लागतील? 4. या ठिकाणी 4 हायड्रोजन येतील. मग 4 हायड्रोजनला रिडक्शनसाठी इलेक्ट्रॉन किती लागतील? हा रिडक्शन करणारा आहे, यांनी ऑक्सिडेशन केलेत, हा रिडक्शन करण्यासाठी या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन लागतील. हे 4 इलेक्ट्रॉन हा हायड्रोजन घेईल. 4 इलेक्ट्रॉन घेणे म्हणजे त्याला रिडक्शन म्हणणार, आणि मग हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन या ठिकाणी ट्वाइस ऑफ H2O तयार होईल. पण मुद्दा असा आहे, हा फेरस ॲटम फक्त 2च इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करतो. मग याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय केलं? इथं ट्वाइस घेतलं, हा ट्वाइस झाला, आणि मग या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन. म्हणजेच कसं बघा, एक फेरस होता 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करत होता, आता 2 फेरस ॲटम आहे 4 इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करतील. कारण का? एखादा मेटल ॲटम किती इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करतो, किती इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करतो, तर तेवढ्याच प्रमाणात इलेक्ट्रॉन दुसऱ्याने रिड्यूस केले असले पाहिजेत, तेव्हाच ती बॅलन्स केमिकल, इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स केमिकल रिॲक्शन असते. अदरवाईज ती बॅलन्स केमिकल रिॲक्शन असत नाही. क्लिअर झाले इथपर्यंत? चला पुढे जाऊ आपण. आता मग ही रिॲक्शन आपण बॅलन्स करूयात. बघा,
इकडचा इकडचे 4 इलेक्ट्रॉन इकडचे 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल, कारण हे लेफ्टला आहेत ते राईटला आहेत. ज्या बाजूला इलेक्ट्रॉन बाहेर म्हणजे प्रोडक्टच्या साईडला जर इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, आणि रिॲक्टंटच्या साईडला इलेक्ट्रॉन असतील तर याला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे ही कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन. ही कोणती रिॲक्शन? रिडक्शन. दोघं एकत्र केले तर कोणती रिॲक्शन? रेडॉक्स रिॲक्शन. मग आता रेडॉक्स रिॲक्शन इथं लिहिलं लेफ्ट हँड साईडचे ॲटम, त्याचबरोबर 4H प्लस, त्याच्यानंतर प्लस O2, या बाजूला आले ट्वाइस ऑफ Fe प्लस 2 आणि प्लस ट्वाइस ऑफ H2O. याला म्हणायचं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. मुद्दा लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडचे जे जे काही कॅन्सल सारखे असतील तर कॅन्सल होते. याला कुणी जोडीदार आहे का लेफ्टला? कुणीच नाही. याला कुणी जोडीदार आहे का लेफ्टला? कुणीच नाही. राईटला पण नाही. याला कुणी जोडीदार आहे का? नाही. म्हणजे हे जसेच्या तसे मांडले राईट हँड साईडला. याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. पण फेरस तेवढ्यावरती थांबत नाहीये. फेरस काय करतो? पुन्हा तो इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. लक्षात आलं बघा, पुन्हा तो इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करण्याची कॅपॅसिटी ठेवतो. तर या ठिकाणी ही रेडॉक्स रिॲक्शन झाली. मग फेरस एवढ्यावरतीच थांबत नाहीये. मग फेरस काय करतो की पुन्हा ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न करतो, कारण फेरसचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो व्हॅरिएबल आहे. याच्यापेक्षा आणखीन एक ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न करतो. मग काय होईल पहा, हा जो फेरस होता ट्वाइस ऑफ Fe प्लस 2, याचा एकच घेतला, हा काय करतो, किंवा हा पण दोन्हीच्या दोन्ही जरी घेतले तर हे काय करतो, पुन्हा ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न करतो. इट इज अ प्लस 3. म्हणजे इथं अगोदर किती होते? प्लस 2 होते. आता या ठिकाणी किती झाले? प्लस 3 झाले. म्हणजे या फेरसनी एक इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज केला, एक फेरसनी एक इलेक्ट्रॉन, तर दोन फेरसनी 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज केलेले आहेत. म्हणजे हे पुन्हा ऑक्सिडेशन केले. आता हा जो फेरस आहे त्याने पुन्हा ऑक्सिडेशन केल्यानंतर याच्या आजूबाजूला जे आहेत ते वॉटर मॉलिक्यूल आहेत. मग हा फेरस आहे ट्वाइस ऑफ Fe प्लस 3. हा जो फेरस आहे हा वॉटर मॉलिक्यूल सोबत कंबाईन होतो आणि त्याचं फॉर्मेशन होतं Fe2O3, म्हणजे याच्यातल्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. या ठिकाणी मी घेतलं थ्राईस ऑफ. ओके, तर जेव्हा हा Fe3 सोबत कंबाईन होईल आणि मग तयार होतील 6H प्लस आयन्स या ठिकाणी. आणि हा जो Fe2O3 आता वॉटर मॉलिक्यूल सोबत, आणखीन याच्यासोबत खूप सारे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, तर Fe2O3 आणि या ठिकाणी H2O सोबत कंबाईन झाला की हा तयार होतो Fe2O3 डॉट H2O. याला म्हणायचं रस्ट. लक्षात आलं का? बघा, याला काय म्हणायचं? रस्ट. ही झालेली प्रोसेस आहे. सगळ्यांना कळलं का? बघा, परत एक आता ही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. या ठिकाणी ऑक्सिडेशन झालं, इथं रिडक्शन झालं. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन या मेटल प्लेटमध्ये रस्टिंग होत असताना चालू आहे. म्हणजेच ही रिॲक्शन कुठली? रेडॉक्स रिॲक्शन. फेरस तेवढ्यावरतीच न थांबता पुन्हा ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न करतो. फेरसनी पहिला ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 2 आहे. आता ऑक्सिडेशन नंबर किती झाला? 3 आहे. वाढला का कमी झाला? ऑक्सिडेशन नंबर पहिल्यापेक्षा वाढला. वाढला म्हणजे त्याला काय म्हणणार? ऑक्सिडेशन. जर कमी झाला असतं तर त्याला काय म्हटलं असतं? रिडक्शन. तर ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे. हा Fe प्लस प्लस या मेटल सरफेसवरती खूप सारे ड्रॉपलेट्स असतात. त्या ड्रॉपलेट सोबत कंबाईन झाल्यानंतर फेरसचा फेरिक होतो. ही कन्सेप्ट पण आपण अगोदर पाहिलेला आहे. फेरसचा काय होतो? फेरिक. हा फेरिक ऑक्साईड आहे आणि हा फेरिक ऑक्साईड अनलिमिटेड वॉटर ड्रॉपलेट सोबत कंबाईन झाल्यानंतर या ठिकाणी रस्टिंगची प्रोसेस सुरू होते. याला म्हणायचं रस्ट. लक्षात आला कन्सेप्ट सगळ्यांना? काय अडचण आहे का? बघा, या ठिकाणी रेडॉक्स रिॲक्शन आहे की नाही? ही कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन. ही कुठली आहे? रिडक्शन. कंबाईन झाली कुठली? हा रेड आहे, हा रेड, आणि इथला ऑक्स. काय झालं? रेडॉक्स. फेरस फेरिक मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे पुन्हा ऑक्सिडेशन. पुन्हा ऑक्सिडेशन केल्यानंतर वॉटरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. फेरिक ऑक्साईड. फेरिक ऑक्साईड वॉटर सोबत अनलिमिटेड वॉटर ड्रॉपलेट्स त्याच्या एन्व्हायरमेंटल गॅसेसमध्ये जे काही
वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत ते कंबाईन होतात आणि कंबाईन झालं की त्याची रस्टिंगची प्रोसेस होते, म्हणजे मेटल गंजला. क्लिअर? चला इथे पण पोहोचले. आता पुढचा मुद्दा आहे, आता छोटासाच राहिला मुद्दा, तो आहे रॅन्सिडिटीचा. रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा. काय खवटपणा आहे? म्हणजे बघा, शेंगदाणे तुम्ही जर घरी जास्त काळ आणून ठेवला, त्याला वाळवलं नाही, तर ते म्हणजे काय होतात, खराब किंवा खवट होतात, म्हणजे आपल्याला खायला कडू लागतात, म्हणजे तो काय झाला, खराब झाला. इवन एखाद्या भांड्यामध्ये तेल तेल जर म्हणजे खाद्यतेल कुठलंही तेल असू द्या, अगदी कोकोनट ऑइल सुद्धा जास्त काळ एका ठिकाणी ठेवल्यानंतर तेही खराब होतं. मग हे जास्त काळ खराब होत, म्हणजे आजचं तेल उद्या 2 दिवसांनी 4 दिवसांनी खराब का नाही होत? कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात ऑइलमध्ये, म्हणून ते जास्त काळ मेंटेन राहतात, त्याच्यानंतर सुद्धा ते खराब होतात. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर यालाही म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला बॅड ओडर, ऑइलचा बॅड ओडर पाहायला मिळतो किंवा शेंगदाणे खवट लागतात, ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात रॅन्सिडिटी. आणि अशा रॅन्सिड ऑइलमध्ये जेव्हा एखादं फूड म्हणजे जर फ्राय केलं किंवा शिजवलं, तर त्याची जे टेस्ट आहे ते टेस्ट ऑइलमुळं चेंज होते. म्हणजेच ते ऑइल किंवा घी आहे वेळेनुसार खराब झालेलं असतं. हे सुद्धा कशामुळे होतं? ड्यू टू एन्व्हायरमेंटल एअरच्या ऑक्सिडेशनमुळं. जे ऑइल जे खराब होतं, एडिबल ऑइल असेल, शेंगदाणे खराब होतात, हे कशामुळे होतं? हे सुद्धा ऑक्सिडेशनमुळे होतं. इवन बऱ्याचदा तूप खराब होतं, म्हणून त्याच्यामध्ये काय ॲड केलं जातं? अँटीऑक्सिडंट ॲड केले जातात. आणि ह्या अँटीऑक्सिडंटमुळं ऑक्सिडेशन रिॲक्शन ही होणारी असते, फक्त ती काय होते? स्लोली होते. तर अँटीऑक्सिडंट म्हणून BHA आणि BHTचा वापर केला जातो. BHA म्हणजे ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ॲनिसोल आणि BHT म्हणजे ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोलिन. आणि त्या फूड मटेरियलला एअरटाईट पॅकमध्ये पॅक केलं जातं, ज्याच्यामुळं ऑक्सिडेशनचा रेट फक्त मंदावतो. ऑक्सिडेशन होतं फक्त स्लोली होतं. बघा, तेल खराब होण्याचा रेट हा कमी होतो, लवकरात लवकर खराब होत नाही, तर ते उशिराने खराब होतं. तर अशा प्रकारची ही प्रोसेस. आणि या 2 पॉईंट नंतर हा टॉपिक संपतो. क्लिअर? चला ओके. तर अशा प्रकारचा हा ऑक्सिडेशन म्हणजे रस्टिंग किंवा करोजन आणि रॅन्सिडिटीचं इंट्रोडक्शन झालं. नेक्स्ट लेक्चरला आपण याचं डिटेल पाहणार आहोत, म्हणजे हा ओव्हरऑल टॉपिक या ठिकाणी संपतो. थँक्यू. थँक्स अ लॉट.